येत्या 17 एप्रिल रोजी कोल्हापुरात होणारी खासदार शरद पवार यांची सभा यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत करण्यात आला। सुमारे 1 लाख नागरिक गांधी मैदानातल्या सभेला उपस्थित राहतील या दृष्टीने नियोजन करण्याचं या बैठकीत ठरलं। काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा कोल्हापुरातील गांधी मैदानात होणार आहे। 17 एप्रिल रोजी होणारी खासदार पवार यांची सभा भव्य आणि यशस्वी करण्याचा निर्धार आजच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला। या सभेसाठी आघाडीतील सहभागी पक्षांच्या वतीने सुमारे 1 लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहतील याचं नियोजन करण्यात येणार आहे। खासदार धनंजय महाडिक यांच्या कावळा नाका इथल्या मुख्य प्रचार कार्यालयात ही आढावा बैठक आज पार पडली। राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक भीमराव पाटील, आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, काँग्रेस कमिटीचे सचिव बाजीराव खाडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के. पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्राध्यापक जालिंदर पाटील, माजी आमदार के.पी. पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर, माजी मंत्री भरमू पाटील, दलित महासंघाचे प्राध्यापक मच्छिंद्र सकटे, प्राध्यापक विश्वासराव देशमुख, दगडू भास्कर, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, रामराजे कुपेकर, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील, बाबुराव हजारे, युवराज पाटील, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, नगरसेवक मुरलीधर जाधव, आदिल फरास, उत्तम कोराणे, सुधाकर साळुंखे, रघुनाथ कांबळे या मान्यवरांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली। महायुतीच्या तपोवन मैदानावर झालेल्या सभेपेक्षा 17 एप्रिल रोजी गांधी मैदानात होणारी शरद पवार यांची सभा भव्य होईल असं आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं। खासदार धनंजय महाडिक यांनी प्रचार यंत्रणा अंतिम टप्प्यात असल्याचं सांगून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या। 17 एप्रिलला होणाऱ्या सभेला लाखाहून अधिक लोक यावेत या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचं आवाहन त्यांनी केलं। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी या सभेच्या वातावरण निर्मितीसाठी कामाला लागण्याचे आदेश दिले। कोल्हापुरातून खासदार धनंजय महाडिक आणि हातकणंगलेतून खासदार राजू शेट्टी पुन्हा बाजी मारतील असं प्रतिपादन आवाडे यांनी केलं। प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी दलित महासंघाचे कार्यकर्ते आणि समर्थक सभेच्या यशस्वीतेसाठी योगदान देतील अशी ग्वाही दिली, तर खासदार धनंजय महाडिक यांच्यासाठी माघार घेतलेले उमेदवार यशवंत शेळके यांचा सत्कार यावेळी करण्यात आला।